नमस्कार मित्रांनो, सिविक मिररच्या बिंब प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये आज आपण बोलणार आहोत नाथसंप्रदाय या विषयावरती. मध्ययुगात उदय पावलेला हा संप्रदाय हा संपूर्ण भारतवर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय आहे. महाराष्ट्रात देखील वारकरी संप्रदाय याच्याशी समन्वय साधून नाथसंप्रदायाने खूप मोठं एक सामाजिक आंदोलन उभं केलेलं आपल्याला दिसतं. याच गूढ गहन नाथसंप्रदायाच्या बद्दल अनेक कथा, दंतकथा, समज आणि गैरसमज असतात. या पलीकडचा नाथसंप्रदाय समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक गोपाळ जोगे सर. सर्वप्रथम तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवरती आमच्या सोबत चर्चेसाठी उपलब्ध झालात त्याबद्दल खूप खूप आभार. सर्वात प्रथम नाथसंप्रदायाचा जो काही उगमाचा कालखंड आहे तर तो जाणून घेण्याच्या अगोदर तुमचं आणि या विषयाचा जो काही अभ्यासाचा जो संपर्क आला त्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. माझा जो ह्या अभ्यासाशी संबंध आला, तो घरामध्ये असणाऱ्या वारशामुळे झालेला. आई-वडील वारकरी असल्यामुळे अ, वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार ज्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो आणि ते वाचत असताना जे संदर्भ येत होते, ते कुठेतरी डोक्यामध्ये होते. पुढे कालांतराने आपण पुरातत्वशास्त्रामध्ये शिकत गेलो आणि पुरातत्वशास्त्र शिकल्यानंतर अ, नंतर डेक्कन कॉलेजमध्ये नियुक्ती झाल्यानंतर जो विषय मला शिकवण्यासाठी दिला किंवा शिकवण्यासाठी माझी जी नियुक्ती झाली होती, ती म्हणजे भारतीय मूर्तिशास्त्र किंवा हम्म, भारतीय कला स्थापत्य. हम्म, तर हे विषय शिकवत असताना पूर्व मध्य काळ ह्या काळाने मला बऱ्यापैकी आकर्षित केलं आणि विशेषतः या काळामध्ये जे विविध धर्मसंप्रदाय जे होते किंवा त्याचे जे पंथ उपपंथ होते, या सगळ्या पंथोपंथाचे जे काही मूर्त्या दिसतात, प्रतिमा दिसतात, याचा अभ्यास करत असताना अ, हा सगळा भाग जो आहे विशेषतः नाथ परंपरेचा जो भाग आहे, हा कुठेतरी अप्रत्यक्षरित्या संबंधित दिसत होता आणि त्याच्याबद्दलचं एक आकर्षण निर्माण हम्म. झालं होतं. आणि मग त्या आकर्षणातूनच मग हळू-हळू अभ्यास सुरू झाला. त्याच्याबद्दल जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नंतर असं लक्षात आलं, की ह्या परंपरेचा साहित्याच्या अनुषंगाने, पंथीय विचारांच्या अनुषंगाने बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत आणि त्याचं आकलन सुद्धा एक संपृक्त प्रकाराचं दिसते. परंतु त्यात एकच थोडी एक उणीव भासत होती अभ्यास करत असताना, की त्याची जी काही भौतिक संस्कृती जी आहे या नाथ संप्रदायाची, या भौतिक संस्कृतीबद्दल फारसं कोणी लिहिलेलं दिसत नव्हतं किंवा त्याच्याबद्दल कोणी असं फारसं भाष्य केलेलं दिसत नव्हतं, जे की फार महत्त्वाचं होतं. म्हणजे एखाद्या संप्रदायाची किंवा एखाद्या गोष्टीची जर ऐतिहासिकता मूळ रूपामध्ये जर तपासून पाहायची असेल, तर भौतिक पुरावा हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण तो पुरावा आपल्याला एक सापेक्ष काळ देतो. हम्म. आणि एकदा तुमच्याकडे सापेक्ष काळाची परिमाणं हातामध्ये आली, की तुम्ही मग त्या परंपरेकडं एका वेगळ्या ऐतिहासिक नजरेनं बघू शकता. तर ती उणीव जशी जाणवली, हम्म. तसं मग परत आकर्षणाचं प्रमाण वाढलं बर बर. आणि त्या माध्यमातून मग विद्यार्थ्यांशी चर्चा, सहकारी शिक्षकांशी चर्चा आणि त्या माध्यमातून मग जे काही वाचन होत गेलं, त्यातून मग ते आकलन विकसित होत हम्म. गेलं आणि लक्षात आलं, की मी डेक्कन कॉलेजमध्ये जॉइन झालो साधारण 2009 हम्म. च्या दरम्यान आणि त्यानंतर मग जसजसा माझा समकालीन नवीन जे अभ्यासक होते, म्हणजे विशेषतः पाश्चात्य आणि युरोपियन जे अभ्यासक होते, त्या अभ्यासकांच्या लिखाणाशी संबंध आला आणि लक्षात आलं, की ही एक नवीन जी अभ्यासाची शाखा आहे, ही अभ्यासाची शाखा आता विकसित पावत आहे. विशेषतः तंत्राबद्दल जे पाश्चात्य आणि युरोपियन आकर्षण होतं, त्या आकर्षणाने वेगळेच आयाम या काळामध्ये अ, निर्माण केले गेले होते आणि त्यातून वेगवेगळे सूक्ष्म, अतिसूक्ष्म शोध प्रकल्प पाश्चात्य आणि युरोपियन विद्वानांनी हाती घेतलेले दिसत, विशेषतः शैव संप्रदायाबद्दलचे. आणि ते वाचत असताना मग लक्षात आलं, की आपण फारच मागे आहोत किंवा आपला जो अभ्यास आहे किंवा आपली परंपरा जी अभ्यास करत आहे, ती पारंपरिक अनुषंगानं ठीक होतं. परंतु जे नवीन माहिती उपलब्ध झालेली आहे किंवा नवीन जे आकलन तयार झालेलं आहे, त्याच्याबद्दलची माहिती फारशी आपल्याकडे दिसत नव्हती किंवा ते
रिफ्लेक्ट होताना दिसत होतं इथल्या लिखाणांमध्ये किंवा इथल्या चर्चांमध्ये. तर मग लक्षात आलं की हे सगळं आपल्याकडे येणं गरजेचं आहे किंवा आपल्या अभ्यास क्षेत्रामध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपलं आकलन विस्तारित करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राची जी काही सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे किंवा सांस्कृतिक इतिहास ज्यावेळेस आपण अधोरेखित करतो, त्यावेळेस साहजिकच आहे की आपण जी मुख्य गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे वारकरी संप्रदाय असो किंवा महानुभाव संप्रदाय असो किंवा त्याच्यानंतर जे उत्पन्न झालेले जे अनेकविध संप्रदाय महाराष्ट्रातले विशेषतः रामदासांचा समर्थ संप्रदाय असो किंवा मग आनंद संप्रदाय असो किंवा मग आपल्याला एकनाथ ज्या परंपरेतून आलेले आलेले आहेत, तो संप्रदाय असो, दत्त संप्रदाय असो, हे सगळे संप्रदाय जे उत्पन्न झालेले दिसतात, त्याचे कुठे ना कुठेतरी धागे हे आपल्याला नाथ संप्रदायाशी संबंधित दिसतात आणि याचे खूप प्रभावी असं आपल्याला एक भौतिक संस्कृती सुद्धा दिसते. आता तुम्ही दोनदा उल्लेख केला भौतिक संस्कृती, हं. भौतिक पुरावे हं, हं. आणि नाथसंप्रदायाच्या अ, एकूणच अभ्यासकांमध्ये हं, हं. त्याच्या कालखंडासंदर्भात खूप वेगवेगळे दावे केले जातात. दावे केले जातात. म्हणजे हो, हो. कोण ते 8व्या हं, हं. शतकापर्यंत मागे नेतं, हं, हं. कोण 10वे शतक हं, हं. म्हणतं. तर या संदर्भात भौतिक पुरावे, पुरातत्वीय पुरावे हं, हं. आणि एकूणच काही आंतरराष्ट्रीय जी काही संशोधनं होत आहेत, संशोधन. हो. तर त्या संदर्भात काय सध्या एक मांडणी आहे किंवा कुठपर्यंत मान्य केलं जातं, की उदयाचा जो कालखंड आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा? बहु आणि तो कालखंड हं, हं. भारताच्या संदर्भात खूप कसा दिसतो? खूप असा तो घुसळणीचा कालखंड घुसळण्याचा आहे. कालखंड. तर त्याबद्दल पण जरा सांगा? तर साधारण असं दिसतं, की जी काही आपल्याकडं आज उपलब्ध माहिती आहे, म्हणजे भौतिक पुराव्यांच्या संदर्भातली. आता भौतिक पुरावा म्हणजे काय? इथे आपल्याला प्रतिमा, हं, नाथ संप्रदायातले जे जे महत्त्वाचे जे व्यक्तिमत्व आहेत, विशेषतः मत्स्येंद्रनाथ, हं, गोरक्षनाथ ह्या ज्या पर्सनॅलिटीज आहे, याचा खूप प्रभाव दिसतो जनमानसावर. हं, हं. आणि ह्यांच्या प्रतिमा आपल्याला हळू-हळू आढळायला सुरुवात होते आणि त्याचं प्रमाण मग त्याचं वाढत गेलेलं दिसते. आणि हा एक महत्त्वाचा पुरावा आपल्याकडं महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की नाथ संप्रदायाशी संबंधित जे काही तीर्थक्षेत्र होते किंवा जे ठिकाणं होती समजा, त्या ठिकाणी असलेले जे काही भौतिक पुरावे आहे, म्हणजे मंदिराच्या माध्यमातून असो किंवा मग लेणीच्या माध्यमातून हं, हं. असो, हे पण सुद्धा त्यामध्ये आपल्याला काळ ठरवण्यासाठी किंवा त्या परिसरामध्ये त्या नाथ संप्रदायाने कधी आणि कशाप्रकारे प्रवेश केला, हे जाणून घेण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आता जनमानसामध्ये जे नाथ व्यक्तिमत्वांबद्दलच्या ज्या धारणा होत्या किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलच्या जे कल्पना होत्या, त्या कल्पनांचं प्रतिबिंब आपल्याला त्या प्रतिमांवर पडलेलं दिसतं. म्हणजे मत्स्येंद्रनाथाची प्रतिमा म्हटल्यानंतर तो माशावर बसलेला असणं गरजेचं आहे. त्याला जटा असणं गरजेचं आहे किंवा कधी-कधी त्याच्या हातामध्ये आपल्याला एकतारी वीणा असलेली दिसते. गोरक्ष म्हटल्यानंतर नावाच्या अनुषंगाने त्याचं जे एक प्रतिमा स्वरूप निर्माण झाले आहे, त्याच्या तो बसलेला आहे किंवा उभा आहे आणि त्याच्या मागे गायी वगैरे आहे किंवा गाय दाखवलेली असते. हं, त्याच्या नावाला धरूनच ते त्याचं प्रतिमाचं कल्पना केल्या गेलेली आहे. तर असे इतर जे नाथ आहे त्याची तर सुद्धा हा जो आपल्याला कालखंड आहे, जो हं, हं. पुरातत्वीय जे पुरावे हं, सापडतायत, हं. हा कितव्या शतकापर्यंत मागे जातो? हा आपल्याला फार, फार अगदी प्रारंभिक जर समजा पुरावा सांगायचा म्हटला तर 11व्या शतकापासून आपल्याला पुढे हे हं, दिसायला सुरुवात होते. आणि ह्याचे जे काही प्रारंभिक पुरावे आहे, याचे प्रारंभिक पुरावे आपल्याला महाराष्ट्रात दिसतात. हं, आणि हा भाग विशेष आहे म्हणजे या सगळ्या भौतिक पुराव्याच्या संदर्भातला. इतर प्रदेशांपेक्षा म्हणजे इतर प्रदेशांमध्ये आपल्याला 13व्या-14व्या शतकानंतर त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण आपल्याला दिसतं. हां, दिसतात. परंतु बरोबर. महाराष्ट्रामध्ये आपल्याला ह्याचा प्रारंभिक पुरावा आढळतो. त्याही व्यतिरिक्त जे काही पाश्चात्य विद्वानांनी अलीकडे जे संशोधन केलेले आहे किंवा त्यांनी जे नवीन जे ग्रंथ किंवा नवीन जे साधनं उपलब्ध करून दिलेले आहे, त्यातून पण आपल्याला बरेच गोष्टी कळतात. विशेषतः आत्ता अलीकडे जिम मॅलिन्सने साधारण 2020 साली एक लेख लिहिला होता. अमृतसिद्धी नावाचा एक ग्रंथ मिळाला किंवा त्या ग्रंथाबद्दलची माहिती उपलब्ध झाली. आणि हा ग्रंथ जो उत्पन्न होतो, तो वज्रयान बौद्ध परंपरेशी संबंधित आहे. आणि साधारणतः या ग्रंथाचा जो काळ आहे, हा 10वं शतक ठरतो समजा. आणि 10व्या शतकामध्ये आपल्याला अमृतसिद्धी या ग्रंथामध्ये हठयोगाबद्दलचं वर्णन आढळतं, विश्लेषण आढळतं.
आणि जो हठयोग आपल्याला नाथ परंपरेमध्ये दिसतो, तोच हठयोग आपल्याला या अमृतसिद्धी ग्रंथामध्ये दिसतो. म्हणजे ग्रंथाचा संबंध हा बौद्ध वज्रायन परंपरेशी आहे. परंतु त्यामध्ये वर्णन केलेला जो घटक आहे, जो हठयोग, हा हठयोग ही नाथ संप्रदायाची महत्त्वाची ओळख आहे. तर हा जो सहसंबंध आहे, हा सहसंबंध त्या विद्वानाने तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे नेमकं कशामुळं आलं किंवा ह्याच्यामागची कारणं कुठली होती आणि हा जो सहसंबंधाचा प्रवास आहे, हा कुठून कशाप्रकारे पुढे विकसित होत गेला, ह्याच्याबद्दलचा त्यांनी वेध घेतलेला आहे. मग आता त्याच्यामध्ये एक 2 थोडं उदाहरणं हं, मला हं, सांगावीशी वाटतात. एक म्हणजे की पन्हाळे काजी जे आहे, हं. इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पन्हाळे काजीला लेणी समूह आहे आणि त्या लेणी समूहामध्ये आपल्याला प्रारंभिक लेणी समूह जो आहे, तो वज्रयान संप्रदायाशी संबंधित आहे आणि तिथे नंतरच्या काळामध्ये जे लेणी खोदल्या गेल्या, त्या आपल्याला परत ह्या नाथ संप्रदायाशी किंवा शैव संप्रदायाशी संबंधित असलेल्या दिसतात आणि त्या ठिकाणी आपल्याला सिद्धांचं अंकन केलं गेलं दिसतं एका लेणीमध्ये. त्याच्यामध्ये बहुडीची कथा जी आहे समजा, हं, हं. ती कथासुद्धा अंकित केल्या गेलेली आहे आणि तिथे मग ते एका चौकटीमध्ये आपल्याला ते सिद्ध सगळे दाखवलेले ज्यामध्ये मत्स्येंद्रनाथ आहे, गोरक्षनाथ आहे आणि इतर नाथ संप्रदायातले जे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते, ते ते रिप्रेझेंट केले आहेत. आणि दुसरं ठिकाण म्हणजे आपल्याला हे कदलीवन. याला कंदली ग्राम जे म्हणतो आपण आणि हे कदली ग्राम म्हणजे कुठलं? श्रीशैलम आणि श्रीशैलममध्ये आपल्याला मग कुठल्या परंपरा दिसतात? तिथे नाथ आणि वज्रयान परंपरा दिसते का नाही दिसत? याच्याबद्दलचा मग त्याने दोन्ही परंपरेनुसार वेध घेतलेला दिसतो. एक म्हणजे साहित्याच्या अनुषंगानं, दुसरं म्हणजे बौद्ध आणि नाथ संप्रदायाचं जे समन्वयन आणि समायोजन झालेलं आहे, त्या परंपरेच्या अनुषंगाने. त्यासाठी मग त्याने भौतिक पुरावा हा हं, हं, हं. विचारात घेतलेला आहे आणि त्याचं मग आकलन त्याने त्या लेखाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तर प्रारंभिक नाथसंप्रदायाचा मराठीमध्ये जो अभ्यास झाला, हं, हं. तर त्याच्यामध्ये किंवा सुरुवातीपासूनच अशी एक मान्यता होती, हं, हं, हं. की सगळेच नाथसिद्धांमध्ये हिंदी भाषेचा प्रभाव, त्याचा वापर हं, हं, हं. दैनंदिन हं, हं. ह्याच्यामध्ये. तर मग नाथसंप्रदाय कुठेतरी हिमालयाच्या तराईच्या हं, हं. क्षेत्रामध्ये कुठेतरी ते कदलीवन कदलीवन असलं पाहिजे, असलं पाहिजे अशी धारणा होती. अशी एक धारणा होती. तर त्याला हा आजचं संशोधन हे छेद देतं का? छेद देतं. नक्कीच छेद पहिली देतं. गोष्ट आणि मग हं. तो कालखंड महाराष्ट्राच्या संबंधित कितव्या शतकापर्यंत जातो किंवा उदय. हं, हं, हं. नाही महाराष्ट्राच्या संबंधात म्हणायचं म्हटलं म्हणजे की याची पार्श्वभूमी आपल्याला 9व्या शतकापासून सुरू झालेली दिसते समजा. विशेषतः जो सिद्धांचा जो एक प्रभाव किंवा सिद्ध म्हणून जो एक घटक आपल्याला धार्मिक परंपरेमध्ये उदयास पावलेला दिसतो. त्याच्यामध्ये याचे सगळे धागेदोरे जुळलेले दिसतात. विशेषतः त्या धर्म परंपरेतील जे काही महत्त्वाचे जे आचार्य होते किंवा व्यक्तिमत्व होते, त्यांना सिद्ध या नामाभिधानानं ओळखणं सुरू झालं आणि सिद्ध ही एक खूप प्रभावी कल्पना त्या काळात विकसित झाली होती. म्हणूनच आपल्याला तो अमृत सिद्धी हा जो ग्रंथ दिसतो, त्याचं नावच अमृत आहे, नंतर सिद्धी आहे. म्हणजे हं, तुम्हाला जे काही अंतिमरित्या जे मिळवायचं आहे, हं. जे तुम्हाला समाधी अवस्थेमध्ये जी गोष्ट तुम्हाला अ, अनुभवायची आहे, ती अमृत आहे, नेक्टर आहे म्हणजे आणि त्यातून तुम्ही सिद्धीच्या परमोच्च पदाला पोहोचू शकता, असा त्याचा अ, आशय आहे. परंतु त्याच्यामध्ये हठयोग हा एक महत्त्वाचा घटक आहे. साधारण असं दिसतं, की ही सिद्ध परंपरा सर्वच धर्म परंपरांमध्ये आपल्याला या काळामध्ये प्रभावी होत गेलेली दिसते. म्हणजे बौद्ध असो, जैन असो किंवा शैव, वैष्णव, शाक्त ह्या सगळ्या परंपरामध्ये आणि ह्याच्यामध्ये जे काही पंथीय जे काही भेद होते, त्या सर्वांमध्ये सुद्धा ही सिद्ध परंपरा प्रभावी दिसते. हं. सगळीकडे आपल्याला हा शब्द मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात आणला गेलेला दिसतो किंवा त्याचं विश्लेषण पण केलं गेलेलं दिसतं. त्याची व्याख्या केल्या गेलेली दिसते. त्याचं तात्विक विश्लेषण पण दिसतं. सिद्धी किती असतात? सिद्धीचे प्रकार काय आहे? सिद्धीच्या माध्यमातून काय केल्या जाऊ शकते? तर हा एक महत्त्वाचा त्यातला एक भाग. त्याच्यानंतर हा जो काळ आहे 9वं-10वं शतक एक प्रकारचं एक समजा एक स्थिरता आली होती सगळ्याच गोष्टीमध्ये. एक प्रकारची एक स्टॅग्नन्सी आली होती समजा. शैव असो, शाक्त असो. काही परंपरा ह्या एक्स्ट्रीमिटीकडे वळल्या होत्या समजा. अतिशय उग्र स्वरूपाच्या किंवा अशा प्रकारच्या उपासना पद्धती विकसित झाल्या होत्या. काही त्यातूनच काहीतरी नवीन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतल्या होत्या किंवा त्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा प्रयत्न होत असलेले दिसतात आणि तिथे मग आपल्याला ही जी परंपरा ज्याला आपण नाथ म्हणतो,
हं. ह्या नाथ परंपरेची बीजे दिसतात. विशेषतः आपण नाथ म्हणतो हे आपण लादलेलं नाव आहे नाथ परंपरेवर. म्हणजे विद्वानांचं सुद्धा तसंच आकलन आहे. तर असं दिसतं आपल्याला, की जो कौल संप्रदाय आहे, म्हणजे कौल योगिनी संप्रदाय ज्याला म्हणतो आपण. तिथे नाथ संप्रदायाचं खऱ्या अर्थाने उत्पत्ती झालेली दिसते. आणि कौल संप्रदायाच्या स्थापनेचं श्रेय मत्स्येंद्रनाथांनाच दिलं गेलेलं आहे. कौलज्ञान निर्णय हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्याचा एक प्राथमिक स्रोत म्हणून विचारात घेतला जातो. आणि कौल संप्रदाय जो आहे, हा कौल संप्रदाय परत जे शाक्तांमध्ये जे काही उग्र स्वरूपाचे जे काही उपासना पद्धती निर्माण झाल्या होत्या किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची एक स्थिरता जी आली होती, वेगवेगळ्या प्रकारचे एक्स्ट्रीम वामाचार जे उत्पन्न झाले होते पूजाविधींच्या माध्यमातून, विधींच्या माध्यमातून, ते सगळे दूर करून त्याचं एक परिष्कृत रूप जे आहे समजा, त्या परिष्कृत रूपाच्या प्रवासाचा जो एक भाग आहे, तो आपल्याला कौल संप्रदायाच्या माध्यमातून दिसतो आणि तिथेच नाथ संप्रदाय हा उत्पन्न झालेला दिसतो. नेहमीच ती कथा सांगितली जाते की अ, मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये स्त्री राज्यामध्ये अडकले हं, होते हं, हं. आणि मग गोरक्षनाथ चलो मच्छिंद्र गोरख आया अशा हो. पद्धतीचं एक प सांगितली जाते हां, हां. कथा. त्या अनुषंगाने नेहमीच एक मांडणी केली जाते की अ, वज्रयाने वज्रयानी परंपरेचा जो हं, हे हं. होता पंचमकार पंचम. साधनेचा एक जो हं, अतिरेक झाला होता हं, त्या हं. सगळ्यातनं गुरु गोरक्षनाथांनी नंतर मत्स्येंद्रनाथांना एक बाहेर योग काढलं. मार्ग त्यातनं निर्माण केला निर्माण आणि तो स्थापित केला. स्थापित केलं. आणि त्या अनुषंगानं मग परत आता विचार की तो जो काही वज्रयान पंचमकार साधना हं, होती, हं, हं. ती ज्या पद्धतीने आज दर्शवली जाते, हं, ती हं. खरंच तितकी वाईट होती का? की तितकी ती एक्स्ट्रीम होती? आ, त्याची गरज अशी का वाटली की बाबा ती झिडकारून एक वेगळा मार्ग स्वीकारावासा त्या नाही, कालखंडामध्ये का वाटला असेल? नाही. काय काय त्या कालखंडातलं यातला एक परिस्थिती काय आहे? हां, यातला पहिला गैरसमज दूर करणं गरजेचं आहे, की पंचमकार हे सगळ्याच तंत्रांमध्ये होतात. म्हणजे नुसतं बौद्धच नाही, शैव असो, शाक्त असो, या सगळ्याच परंपरांमध्ये हे पंचमकाराची वेगवेगळी विधी हं, दिसतात. हं. अ, या विधींची जी तात्कालिक गरज जी होती समजा, ती गरज अ, निर्माण होत होती किंवा त्या माध्यमातून त्यांच्या गरजा पण पूर्ण होत होत्या समजा, असं आपण म्हणू शकतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या माध्यमातून जे काही संबंध निर्माण झालेले होते, विशेषतः ही विधी करणारे आणि ते विधीचं पालन करणारे जे काही त्यांचे काही शिष्य असतील किंवा त्याच्या काही परंपरा निर्माण झाल्या होत्या. त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे अनाचार उत्पन्न झाले. त्या अनाचाराकडे बघून मग हा नवा मार्ग प्रस्थापित करणं गरजेचं आहे. कारण हा मार्ग काही समाजाला नवी दिशा देणार त्यातले तत्त्व जरी हे चांगल्या प्रकारचे जरी असले, कारण त्याच्यामध्ये अ, एक सामाजिक समन्वयाचा एक धागा जो होता समजा, अगदी सुरुवातीच्या कालखंडामधून तंत्राच्या लोकप्रसिद्धीचं कारणच ते होतं समजा. मग त्याच्यामध्ये त्याचं जे एक सोशल अफिलिएशन जे होतं समजा, तर त्या माध्यमातून ते दिसते. म्हणजे स्त्रियांना मुक्त प्रवेश असो किंवा वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना त्यामध्ये असलेला प्रवेश असो किंवा त्या विधींमध्ये असलेलं स्थान असो समजा, याबद्दलचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण खूप सारे भेदाभेद दिसतातच. असं नाही की त्याच्यामध्ये असं एक लिनियर आपण मांडणी करू शकू, असं नाही आहे समजा. परंतु त्याचा एक 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 सामाजिक चेहरा होता समजा या तंत्राचा आणि त्याच्यामुळेच सगळ्यांनाच तो संबंधित पण वाटायचा आणि तेवढाच दूर पण वाटायचा. कारण त्यातून जे काही एक गूढतेचं वलय निर्माण झालं होतं किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या अ, अ, ज्या काही कथा प्रस्तुत झाल्या होत्या, त्याच्यामुळं एक नकारात्मक भावनासुद्धा लोकांमध्ये निर्माण झालेली होती, असं दिसतं आपल्याला. त्यातून बाहेर पडणं गरजेचं होतं. म्हणजे त्याचा जो सोशल फेस होता, तो अजून परिष्कृत करणं गरजेचं होतं. किंवा जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य लोकांना तशा प्रकारचा अश्युरन्स देत नाही, तोपर्यंत लोकं तुमच्या पंथाकडे कसे येतील? हं, कारण तुमचं सेक्युलेशन वाढत चाललं होतं. कारण तुमची विधी जी आहे, ती सिक्रेटिव्ह होते. हं. तुमची विधी म्हणजे असे काही पब्लिक स्पेसवर साजरे केले जाणारे विधी नव्हते समजा. तुम्ही कुठेतरी दुर्गम ठिकाणी जायचं आणि मग तिथे ती विधी करायची आणि त्या विधीच्या माध्यमातून तुम्ही जी काही सिद्धी असेल, ती परत ते काय म्हणता येईल, की व्यक्तिगत अनुभवाशी संबंधित सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्याला काही असं सामाजिक अनुभवाचा काही तर संबंध खूप नव्हता असं असं. सामाजिक बदल झाला हां, त्यातनं म्हणजे असं काय? त्यातून काही घडतही नव्हतं समजा. फक्त हं. ते तुमच्याशी माझ्याशी संबंधित होतं. जो गुरु आहे आणि तो शिष्य आहे किंवा त्यांचा जो काही मेळा आहे समजा.
तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. त्यातून बाहेर पडणं म्हणजेच ते नाथ संप्रदायाची उत्पत्ती समजा. त्याला खऱ्या अर्थानं सामाजिक चेहरा दिला असं आपण म्हणू शकतो. योग वगैरे तर हा त्यातला शेवटी विधीचाच भाग आहे समजा. आणि परत आपल्याला दिसतं की ह्या योगमार्गामध्ये सुद्धा किंवा योगाचे जे काही विधी केल्या जातात किंवा योगाच्या पद्धतीचा जो काही अवलंब केला जातो, तो काही प्रत्येकालाच पालन करता येईल असं पण नाही आहे. सर्वसामान्य शेतकरी जर असेल तर तो कधी योगा करणार नाही. आणि कधी तो योगाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त करून घेणार किंवा अशा प्रकारचे. मग आज जो योग सांगितला जातो सर्वांसाठी हं, योग हं. वगैरे तो योग आणि त्या कालखंडातला तो योग ते निश्चितच नाही, काहीतरी त्याची एक पद्धती शास्त्र आहे. म्हणजे हं. समजा ज्ञानेश्वरच म्हणतात की योग मार्ग हा दुष्कर आहे. म्हणजे हा कठीण मार्ग आहे. म्हणजे तो ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक तथ्य आहे समजा, की ही काही सर्वसामान्याची गोष्ट नाही आहे. ही विशेष प्रकारचं तुम्ही तुमच्याकडे दीक्षा आल्यानंतरच तुम्ही तो मार्ग अनुसरू शकता आणि त्याच्यासाठी पण तुमची पात्रता हवी. ते गुरुची जेवढी पात्रता हवी तेवढीच शिष्याची पण पात्रता हवी. तरच ते ज्ञानाचं आदान-प्रदान होऊ शकेल. परंतु ते एक प्रशिक्षित व्यक्तीचं काम आहे असं ते म्हणतात. कारण अल्टिमेटली तो योग म्हणजे नुसतं शारीरिक क्रिया-प्रक्रिया नीट चालाव्या याच्यासाठी नाही आहे किंवा तुमच्या जो आरोग्यासाठी. आज हे त्याची एक ठीक पाहिलं आहे, जातो आरोग्याच्या दृष्टीनं त्याचं पाहिलं एक ते जातं. व्यावसायिक स्वरूप झालं. हां. परंतु तो तो भाव दिसतच नाही त्यात. त्याच्यासाठी नव्हता तो. की पारंपरिक जे आपल्याला योग परंपरा जी दिसते, जी संतांनी जी योग परंपरा सांगितली त्यामध्ये हा भाग नाहीच आहे. शेवटी दैनंदिन त्यांना जे शारीरिक क्रिया, कष्ट करावे लागले ते करतच होते. वेगवेगळ्या जाती धर्माचे जे काही कष्टकरी समूह होते, तो त्यांचा योगच होता समजा. विणकर असेल तर दिवसभर योग चालतच होता. शेतकरी असेल तर तो शेतात जाऊन त्याचा योग चालतच होता. अल्टिमेटली शेवटी तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मार्गाचं अनुसरण करता, त्यातलं जे काही मोक्ष किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, त्या मिळवण्यासाठी जी लागणारी जी काही एक पद्धतीशास्त्र असते, त्या पद्धतीशास्त्रातलं एक शास्त्र म्हणून योगशास्त्राकडे बघितल्या गेलेलं दिसते. आणि त्याच्यामध्ये मग शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया आलेल्या आहे. आणि त्याच्यातही म्हटलंय की हठयोग हा फारच विशिष्ट लोकांनी शिकण्याची गोष्ट आहे. त्याचं काही असं सर्वसामान्यीकरण नव्हतं समजा. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे की एका गुरु जे शिष्य होते आणि शिष्यांमध्ये ती उत्सुकता होती की गुरु आपल्यालाच हठयोग शिकवणार. पण ते गुरु बघत होते की नेमकं कोणाची पात्रता आहे हठयोग शिकण्याची किंवा हठयोग धारण करण्याची. आणि ज्यावेळेस गुरुला लक्षात आलं की याच्यामध्ये एकही असा दिसत नाही की जो की हठयोगाचं पालन करू शकेल. त्यांनी शेवटपर्यंत कुणालाच त्यांनी हठयोगाची दीक्षा दिली नाही. म्हणजे एवढे शिष्य त्यांच्या मागे लागत होते की आमच्या वेळी कुणाला तरी द्या. त्यांनी परीक्षा घेतली वेगवेगळ्या प्रकारची. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शिष्यांमध्ये पात्रता नाही. हठयोगाच्या माध्यमातून तशा प्रकारच्या समाधी अवस्थेमध्ये जाण्याची. तर असे आपल्याला काही प्रसंग दिसतात समजा या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता सर्वात परत एकदा मी परत उगमाच्या कालखंडाकडे जातो, की हा जो कालखंड आहे, की 10व्या शतकापर्यंत हं, हं. परकीय आक्रमक हं, हं, हं. सगळी भारतावरती येत हं, होते. हं. हा कालखंड परत बौद्धांमध्ये बौद्धांचा जो शेवटचा कालखंड आहे, हं, हं. तर तो कालखंड आहे. त्याच्यामध्ये पण खूप सारे बदल होत होते. मग त्याच्यामध्ये वज्रयानसह हं, यान हं. ह्या हं, परंपरा हं. निर्माण होत असा तो सगळा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये जसं तुम्ही आता म्हटलं, हं, की हं. नव्या पद्धतीचं संशोधन आता हं, हं. मांडलं जातंय, की कदलीबन हं, हं. कदलीबनामध्ये नाथ संप्रदायाच्या उगमाचं जे हं, हं, हं. सांगितलं जातं ते कदलीबन. हं, हं. परत मग ते श्रीशैल्य असेल. हं, हं. परत नंतरच्या कालखंडामध्ये आता काही कदली मंजुनाथ या हं, हं, हं. परत तो एक ग्रंथ प्रत्येक सापडला. पडला. आणि मग परत दक्षिणेकडं अ, असं अभ्यासकांनी हे मान्य केलंय का, की असं पण असू शकतं, की दक्षिण भारतामध्ये हं, हं. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र हं, या हं. सगळ्या प्रदेशामध्ये इथून हा नाथ संप्रदाय उत्तरेत गेला असेल आणि हो, तिथं हो. त्याचा प्रसार झाला असेल. ही एक हे कितपत मान्य झालंय नाही, हे अभ्यासकांमध्ये? मान्य अमान्यतेचा प्रश्न नाही आहे. परंतु हा एक प्रभावी की आता जसं एक नाही, होतं, की नाही. उत्तरेकडनं दक्षिणेकडे आला. ही एक सर्वसाधारण पूर्वी धारणा होती. म्हणजे हो. हजारी प्रसाद द्विवेदी असो किंवा कल्याणी मलिक असो यांच्या मांडणीतून तो निर्माण झालेला. आणि कारण त्याला कारणं पण तशीच होती. जे काही त्या काळामध्ये उपलब्ध जे प्राथमिक साहित्य जे होतं नाथ संप्रदाय संबंधित ते सगळं हिंदी भाषेमध्ये असल्यामुळे हिंदीचा त्यावर प्रभाव असल्यामुळे हिंदी म्हणणं पण चुकीचं आहे. कारण ती भाषा फारच वेगळ्या प्रकारची आहे. त्याच्यामध्ये मराठीचाही प्रभाव तुम्हाला दिसतो मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी पदांनी. गोरखबानी जर आपण नीट अभ्यासली मराठी, समजा, राजस्थानी दिसते राजस्थानी त्यात. दिसते, मारवाडी भाषा हो, दिसते आपल्याला. मिक्स आहे म्हणजे हो.
एक काळामध्ये एक संकलित भाषिक स्वरूप त्या भाषेला दिसते समजा समजा. त्याच्यामुळे त्याला असं पर्टिक्युलर असं एक रिजिनल त्याचं ओरिजिन म्हणून आपण बघू शकत नाही. तर साहजिक आहे सुरुवातीच्या काळामध्ये विद्वानांनी तो हिंदीच्या साहित्यामध्ये तर असं म्हटलं जातं की आदिकाल हं, हं. त्याच्यामध्ये गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांनी केलेल्या कविता हं, हं. ते आद्यकवी हां, मानले पण जातात. त्याचा असा इथपर्यंत परत ते त्याचा एक सगळं जातं. प्रॉब्लेम असा आहे, की त्याचं असं असा ती काळ हिंदी ठरवणं पण आहे का? अवघड हां. जातं. म्हणजे हं. इतका मोठा कालखंडामध्ये संकलन होत गेलं असावं हं. गोरखबाणीचं म्हणजे हं, समजा. हं, म्हणजे विशेषतः त्याच्यामध्ये येणारे अ, जे संदर्भ आहेत, ते संदर्भ खूप नंतरच्या काळाचे आहेत. काही-काही गोरखबाणीमध्ये असलेले संदर्भ जे आहेत, हं. ते कदाचित 15व्या-16व्या शतकामध्ये मग त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेले असण्याची शक्यता आहे. पण त्याचे जे काही प्राथमिक ज्या भाषेचे स्वरूप दिसतात, ते खूप अर्ली आहेत. म्हणजे 9व्या शतकापर्यंत आपण त्या भाषेला घेऊन जाऊ शकतो समजा. आणि तिथे मग आपल्याला मग हा सगळा भाषिक व्यवहार दिसतो. हं. तो नुसता हिंदीशी संबंधित आहे, तो मराठीशी संबंधित आहे, तो कानडीशी संबंधित आहे, तो राजस्थानी भाषांशी संबंधित आहे किंवा इतर जे मध्य भारतामध्ये प्रचलित असलेल्या जे काही प्राकृत उत्पन्न ज्या भाषा होत्या, हं. त्या भाषांशी त्याचा सगळा संबंध दिसतो. त्याचा खूप चांगला अभ्यास पण झालेला आहे भाषिक दृष्टिकोनातून गोरखबाणीचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे भाषिक प्रवाह दिसतात. हा एक भाग झाला. तर सर्वसाधारण जे एक परसेप्शन तयार झालं होतं, की हे सगळं हिंदी भाषिक प्रदेशातून उत्पन्न झालेला समजा संप्रदाय आहे, की अशा प्रकारची एक धारणा निर्माण झाली होती समजा. परंतु हळू जसं संशोधन विकसित होत गेलं, विशेषतः पुरातात्विक पुरावे उघडकीस येत गेले, नवे ग्रंथ प्रकाशात येत गेले, तसं-तसं मग आकलन बदलत गेलेलं दिसते आणि नंतर जसं समजा यातलं म्हणजे याचंही परत याचं जे अगदी प्रारंभिक काळातलं संशोधन जे म्हणू ते सरदार मिरीकरांना त्याचं श्रेय जाते, की सरदार मिरीकरांनी पहिल्यांदा ते हिरहिरीण जरी त्यांचं भावनिक जरी त्याच्या गोष्टी नातं असलं तरी गर्भगिरी हे हो, हो. सगळं. हिरहिरीण ते मांडलं त्यांनी, की नाही महाराष्ट्रामध्येच नाथ संप्रदायाचं सगळं प्रारंभिक स्वरूप दिसतं आणि त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ती मांडणी केली. मग ढेरेंनी त्याला वेगळे पुरावे जोडले किंवा त्याला वेगळ्या लेव्हलवर त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तरी हे मराठी भाषेमध्ये असल्यामुळं किंवा मराठी लोकांनी केलेलं संशोधन असल्यामुळं साहजिक आहे त्यांचा जो प्रादेशिक जो भाग आहे तो आला असावा असंही त्याचं अभिनिवेश असू अभिनिवेशही शकतो. असू शकतो समजा असंही म्हणू हं. शकतो. शेवटी मराठीत ते संशोधन सगळं आहे. ते काही इंग्रजीमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे मग जसं इंग्रजी भाषेमध्ये वेगवेगळे संशोधनं येत गेले. आता अलीकडे डॉक्टर विजय सरडे जे आहे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांनी जे नाथ संप्रदायाचा पुरातात्विक पुराव्यांच्या आधारे जो काही अभ्यास केला, त्यातून मग नवे आयाम दिसायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग काही पाश्चात्य युरोपियन विद्वान आहेत, त्यांनी सुद्धा जे काही संशोधनं केले, त्यातून मग जे काही सिद्धांत मांडले गेले, ढेरेंनी जे प्राथमिक स्वरूपामध्ये जे सिद्धांत मांडले गेले होते किंवा जे त्याची मांडणी केली होती, त्याचं मग विस्तारित रूप आपल्याला दिसायला लागलं. आता तर खूप सारे नवीन विद्यार्थी, अ, संशोधक या या विषयाच्या वेगवेगळ्या आयामावर काम करत आहे आणि त्यातून असं लक्षात येत आहे, की नुसतं हे काही ठिकाणच नाही, तर याचा इतका विस्तार दिसतो म्हणजे नाथ संप्रदायाचा किंवा नाथ परंपरेचा, की तो आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. म्हणजे आज पण समजा आपण जर आजचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या सगळ्या मोठ्या विस्तारित प्रदेशामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी, असंख्य ठिकाणी आपल्याला नाथ संप्रदायाचे अ, अवशेष दिसतात किंवा नाथ संप्रदायाशी संबंधित अ, भौतिक पुराव्यांच्या परंपरा दिसतात. मठांच्या स्वरूपामध्ये असो हं. किंवा तिथल्या स्थानिक परंपरांच्या संदर्भात असो, तिथल्या लोककथांच्या संदर्भात असो, तिथली लोकगीतं आहेत समजा, असे असंख्य प्रकार, उपप्रकार दिसतात. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे, की साधारण 14व्या-15व्या शतकानंतर जशा इस्लामिक सत्ता आपल्याकडे स्थिर होतात समजा, बहमनींचं साम्राज्य स्थिर होतं. तसा ह्याच्या ह्या नाथ संप्रदायाच्या रिवायव्हलचा एक दुसरा आपल्याला दुसरा प्रकार दिसायला दिसतो. म्हणजे त्याची जी दुसरी जी स्टेज आहे समजा नाथ संप्रदायाची, ती विकसित होत गेलेली दिसते, की जिथे अ, ग्रँड पातळीवर समन्वय झालेला दिसतो समजा, की तिथे मग आपल्याला इस्लामिक परंपरेतून आलेल्या ज्या काही गोष्टी, सुफी परंपरेतून आलेल्या ज्या गोष्टी होत्या, त्या गोष्टींचा प्रवाह सुद्धा नाथ संप्रदायामध्ये मिसळलेला नाथ, दिसतो. पीर वगैरे ह्या ज्या नागपूर वगैरे हां, आणि ती मोठी परंपरा परंपरा निर्माण झाली. आहेत कारण त्या ती काही. एक स्पेस मिळाली, एक सांस्कृतिक स्पेस लागत असते कुठल्याही धार्मिक समन्वयासाठी किंवा एका मिश्र संस्कृतीच्या उदयासाठी. तर ती स्पेस त्या ठिकाणी निर्माण निर्माण झालेली दिसते आणि त्या काळामध्ये तुम्हाला मग
ह्याचं मटेरियल कल्चरच बदललेलं दिसते समजा संपूर्ण. म्हणजे नुसती साहित्यातली भाषाच बदलली नाही किंवा साहित्यातलं स्वरूपच बदललं नाही. तुम्हाला त्याचं भौतिक याच्यामध्ये त्याचे रिफ्लेक्शन दिसतात. विशेषतः विजयनगर साम्राज्याचा जो काही भाग होता समजा, ह्या प्रदेशामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नाथ संप्रदायाशी संबंधित घडामोडी होत असताना दिसतात. शेवटी काळानुसार जे बदल घडायचे असतात ते घडलेच आहे किंवा किंवा सत्ता संबंधातून जे गोष्टी निर्माण होतात, त्या अनुषंगाने सुद्धा बरेच बदल घडून आल्या गेलेले दिसतात. परंतु त्याचं जे काही एक सामाजिक ओरिएंटेशन जे होतं त्या संप्रदायाचं, ते फारसं बदल दिसत नाही. त्याच्यामध्ये भरच पडत गेलेली दिसते समजा. त्याचा विस्तारच होत गेलेला दिसतो. कारण लोकांना तो कायम आपला जवळचा संप्रदाय वाटत होता किंवा लोकं त्याच्याशी जास्त संबंधित, त्याच्याशी जास्त जोडून घेण्याचा प्रयत्न करत होते असं पण दिसतं. कारण त्याचं एक एक पॉप्युलर परसेप्शन कायमच टिकून राहिलेलं दिसते समजा. तर तो भाग आपल्याला दिसतो. म्हणून मग हळू-हळू हे जे सिद्धांत होते, की उत्तर भारतीय उत्पत्तीचा जो नाथ संप्रदाय संबंधितला सिद्धांत होता, तो आता बराच मागे पडलेला आहे. आता बऱ्यापैकी दख्खन आणि दक्षिण केंद्री जे समजा नाथ संप्रदायाच्या उत्पत्तीचा सिद्धांत आहे. ह्याच्यामध्ये आर्किओलॉजीचा पण खूप मोठा आर्किओलॉजीचा फार आणि महत्त्वाचा महाराष्ट्राच्या येस. अनुषंगाने मला तेच कारण विचारायचं ते आहे जे की ट्रान्झिशन आहे समजा वज्रयान, सहजयान ज्याला म्हणू आपण, त्यातून जे ट्रान्झिशन होत होतं आणि दख्खनमधल्या बौद्ध परंपरेचा जो शैव परंपरांशी जो संबंध आला. आता याच्याबद्दलचं आपलं परत आकलन असं फारसं स्पष्ट नाहीये. परंतु निश्चितपणे ज्यावेळेस दक्षिणेमध्ये महाराष्ट्रात विशेषतः बौद्ध परंपरा ही प्रभावी होती किंवा बौद्ध परंपरेचं प्राबल्य होतं. त्याच काळामध्ये आपल्याकडे हळू-हळू शैव परंपरेने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकणे सुरू केलं होतं आणि हे जे आहे समजा, हे जे डायनॅमिक आहे बौद्ध आणि शैवांचं, हे बराच काळ टिकलेलं दिसते आणि साहजिकच आहे की की हे सगळं होत असताना कुठेतरी या 2 परंपरांचा संपर्क आलेला आहे आणि तो दाट संपर्क आलेला आणि त्याचं जे काही एक परावर्तन जे आहे समजा, एकातून दुसऱ्याकडे जाण्याची जी काही प्रक्रिया आहे समजा, त्या प्रक्रियेची प्रारंभिक लक्षणं आपल्याला महाराष्ट्रात दिसतात. विशेषतः जर तुम्ही हा कौलज्ञान निर्णय ह्या ग्रंथामधले काही संदर्भ जे आहेत, त्यानंतर आपल्याला मत्स्यनाथाच्या संबंधित जो काही आपल्याला कथाभाग दिसतो, त्या कथाभागातला जो भौगोलिक परिसर आहे किंवा त्या कथाभागामध्ये येणारे जे काही सांस्कृतिक जे रूपं आहे समजा, ते बऱ्यापैकी महाराष्ट्राला जवळ जाणारे किंवा दख्खनला जवळ जाणारे, विशेषतः आपला जो कोकणचा जो प्रदेश आहे, कोकणचा प्रदेश आहे, त्याच्याशी जास्त जवळ जाणारे आणि जी सैद्धांतिक मांडणीची सुद्धा जी दिसते समजा कौल संप्रदायाची, त्यातून पुढे नाथ संप्रदायाची समजा जी उत्पत्ती झालेली आहे, ती सुद्धा बऱ्यापैकी वज्रयान बौद्ध परंपरेला जवळ जाणारी आहे आणि कुठेतरी मग तो संबंध आला आहे, हे पण अभ्यासकांनी समोर आणलं. त्याच्यामध्ये काही आपल्याला साहित्यिक पुरावे सुद्धा बऱ्यापैकी मिळणं सुरू झाले समजा विशेषतः हठयोगाशी संबंधित जसं-जसं संशोधन वाढत गेलं समजा. अगोदर आपल्याला फक्त 2च ग्रंथ माहीत होते किंवा त्याबद्दलचे बऱ्यापैकी माहिती उपलब्ध होती. हठयोग प्रदीपिका आणि सिद्ध सिद्धांत पद्धती. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला बरेच ग्रंथ आता अलीकडे मिळालेले आहेत आणि त्यातून आपल्याला लक्षात आलं की ह्याचे रूट्स जे आहे सगळे, हे सगळे आपल्याला वज्रयान, सहजयान परंपरेमध्ये दिसतात. विशेषतः हठयोगाच्या संबंधामध्ये जे दिसतं आपल्याला त्या संदर्भामध्ये. विशेषतः गोरक्ष टीका जी आहे समजा, विशेषतः खेचरी विद्या जी आहे समजा, ह्या सगळ्यांचे जे काही प्राथमिक लक्षणं जे आहेत, जे रूपं आहे समजा, ते आपल्याला प्रारंभिक वज्रयान आणि सहजयान संप्रदायामध्ये दिसतं आणि नंतर आपल्याला असं दिसतं की 10व्या-11व्या शतकानंतर एक हा प्रवाह संपूर्णपणे नाथ संप्रदायामध्येच मिसळून गेला की काय, अशी पण शंका आहे. त्याबद्दलचं अजून आपल्याला नीट असं आकलन नाही. परंतु एक दाट शंका दिसते आपल्याला की की ती पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झाली आणि तिथून मग त्याचा नवा प्रवास सुरू झाला असावा, असं आपल्याला दिसतं. परंतु त्याचे जे बायफर्केशन्स दिसतात नंतर म्हणजे हे संपूर्णपणे सम्मिलित झाल्यानंतर इतर प्रदेशामध्ये त्याचा जो काही प्रचार प्रसार झाला, त्याच्या त्या मग विशेष प्रकारच्या शाखा उत्पन्न झाल्या असाव्यात असं दिसतं समजा. म्हणजे जर समजा याचं प्राथमिक केंद्र जर हे महाराष्ट्र आणि दख्खन जर असेल, तिथून मग एक शाखा ही पूर्वेकडे गेली असण्याची शक्यता आहे. एक शाखा ही मध्य भारतामध्ये गेली असण्याची शक्यता आहे आणि एक शाखा ही पश्चिमेकडे गेली असण्याची शक्यता आहे. आणि त्याचे रिफ्लेक्शन्स आपल्याला दिसतात मग वेगवेगळ्या पुराव्यांच्या माध्यमातून. विशेषतः पदावली नावाचं जे गाव आहे ग्वाल्हेर जवळ,
तिथे आपल्याला एक सर्वतोभद्र प्रतिमा दिसते. ती 11व्या-12व्या शतकातली असण्याची शक्यता आहे. त्या काळाबद्दल पण बरेच वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु त्या सर्वतोभद्र प्रतिमेवर आपल्याला एका बाजूला गोरक्षनाथाचं अंकन दिसते. एका बाजूला आपल्याला मत्स्येंद्रनाथाचं अंकन दिसते. एका बाजूला आपल्याला अ, आदिनाथाचं अंकन दिसते आणि एका बाजूला शिव. असे 4 प्रतिमा त्याच्यामध्ये आहे समजा आणि ते फार विशेष आहे. म्हणजे अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला अ, हे सगळे भौतिक पुरावे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळायला लागतात. म्हणजे 11व्या शतकामध्ये जर समजा पन्हाळी काजी जर असेल समजा आणि 12व्या-13व्या शतकामध्ये अचानक आपल्याला मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची प्रतिमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला सुरुवात होते मंदिरामध्ये. त्याची काही अशी काही प्रतिमाशास्त्रीय लक्षणं कुठल्या ग्रंथामध्ये वर्णन केले नाही. मत्स्येंद्रनाथ दाखवताना असंच दाखवा किंवा गोरक्षनाथ दाखवताना असंच दाखवावं. परंतु आपल्याला लोकांमध्ये त्या भावना अगदी फिक्स झाल्या होत्या आणि त्यामुळं त्या प्रतिमा लोकांच्या परिचयाच्या होत्या. सांगण्याची गरजच नव्हती. गायीसोबत दाखवलेला योगी स्वरूपातला व्यक्ती म्हणजे हा गोरक्षनाथ आहे, हे लोकांना माहीत होतं. माथ्यावर बसलेला वीणा घेतलेला व्यक्ती हा मत्स्येंद्रनाथ आहे, हे लोकांना माहीत होतं. किंवा आदिनाथ म्हटल्यानंतर तो बसलेला त्याच्या डोक्यावर सर्प आहे. हे जे पारंपरिक चित्र आपल्याला दिसतं समजा. अ, तो योगी स्वरूपामध्ये आहे, तो पद्मासनामध्ये बसलेला आहे, हातामध्ये कमंडलू दंड आहे समजा. ही जी समजा बाह्य लक्षणं जी होती नाथ साधूंची किंवा या नाथ परंपरेतल्या व्यक्तिमत्वांची, त्या बाह्य लक्षणांना धरून त्याचे प्रतिमा निर्माण सुरू झाल्या आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आढळायला लागतात समजा दिसतात आपल्याला. आता तुम्ही 2-3 संदर्भ सांगितले. अमृतसिद्धीचं सांगितलं, हं. पन्हाळी काजी हं, हं. सांगितलं. त्या अनुषंगानं कोकणचा हं, हं. उल्लेख आला. तर अलीकडच्या संशोधनामध्ये कोकण आणि कुणकुण आंबा हं, आणि हं, हं. कुणकुण हो, हो, हो. आंबेवरनं त्या प्रदेशाला हो, हो. पडलेलं नाव. हं. त्यानंतर परत आपण जर नाशिकमध्ये आलो, तर तो जो गड आहे, हं, तो हं. कौलगड कौलगड. कौलगड आहे. तिथं असणारी ती देवी हं, हं. कौलांबिका आणि कौलांबिका. मग परत त्र्यंबकेश्वर आणि त्या परिसराला असलेलं महत्त्व. महत्त्व. हो. दर 14 वर्षानं भरणारा भरणारा तिथं कुंभमेळा. सिंहस्थ कुंभ असेल कुंभमेळा. आणि तिथनं जाणारी वाटा अ, असतील. त्या सगळ्या पारंपरिक वाटा. यात्रा आहेत त्या हं. सगळ्या. झुंडी यात्रा झुंडी असतील यात्रा. आणि परत दक्षिणेमध्ये हो. याच्यापर्यंत जाणं, मंगलोरपर्यंत, मंगलोरपर्यंत. कदली कटली मठापर्यंत. मठ. तर या परंपरा ज्या काही सांगतात, हं, तर हं. त्या परंपरांच्या अनुषंगानं आज असं काही सांगता येतं का? आणि याच्यात परत अजून मला असं म्हणायचंय, की एक कॉन्ट्राडिक्शन पण आज हं, हं. आपल्याला असं दिसतं, की उत्तरेतला जो नाथ संप्रदाय आहे हं, हं, हं. आणि महाराष्ट्रातला जो नाथ संप्रदाय आहे, याच्यामध्ये आपल्याला जी एक भिन्नता दिसते. हं, हं. मग उत्तरेतला जो नाथ संप्रदाय आहे, हं, हं, हं. त्यांच्यामध्ये असणारे नाथ आणि हं, हं. महाराष्ट्रातले असणारे नाथ हं, हं, हं. याच्यामध्ये दिसणारी भिन्नता. परत महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायामध्ये दत्त हं, संप्रदायाचा हं, हं. जो झालेला टच आहे हं, हं, हं. आणि त्यांचा वाढता प्रभाव हं, हं, हं. आणि मग याला डिनाय करणारा उत्तरेतला नाथ संप्रदाय. हं, हं. हे जे आपल्याला दिसतं, की आणि महाराष्ट्रातच सगळेच नाथ हे महाराष्ट्रातच जन्मले वगैरे अशा पद्धतीची जी मांडणी करणारे जे ग्रंथ आहेत. हं, हं, हं. तर त्या अनुषंगावरती त्या अनुषंगाने काय नाही, म्हणता एवढं असं याला असं वरवरच बघता येत नाही. नाथ संप्रदायाकडे बघताना आपल्याला 2 त्याचे अंग बघणं गरजेचं आहे. एक म्हणजे की त्याचं जे एक संघटित रूप जे आहे नाथ संप्रदायाचं, तो भाग अत्यंत वेगळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतात प्रदेशानुसार. दख्खनमध्ये विकसित झालेलं अ, अ, नाथ संप्रदायाचं जे संघटनात्मक स्वरूप आहे, ते वेगळ्या प्रकारचं आहे. उत्तर किंवा उत्तर पश्चिम भारताकडे जे नाथ संप्रदायाचा जो प्रचार प्रसार झाला, तिथलं जे नाथ संप्रदाय संघटनात्मक सुरू आहे, ते वेगळ्या प्रकारचं आहे. कारण की परत आहे की जे मठ जे निर्माण झाले आणि त्या मठांमध्ये जे नाथ संप्रदायाचं जे संघटन दिसते, गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून, तो प्रकार पण अत्यंत वेगळा आहे. म्हणून ते दिसते वेगळ्या प्रकारे. दुसरा जो घटक आहे, दुसरं जे अंग आहे समजा, ते म्हणजे सामाजिक अंग समजा, संप्रदायाशी संबंधित. ते सामाजिक अंगसुद्धा आपल्याला प्रादेशिक पातळीवर वेगवेगळे दिसते. दख्खनमध्ये त्याचं स्वरूप वेगळ्या प्रकारचं आहे किंवा त्यातून उत्पन्न झालेल्या ज्या सामाजिक चळवळी ज्या होत्या, म्हणजे नाथ संप्रदायाचा प्रवाह हा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये
सम्मिलित होऊन जाणं आणि त्याचा मग वेगळ्या प्रकारची सामाजिक चळवळ उत्पन्न होणं. अ, असा संघटित सामाजिक चळवळीचा प्रकार हा उत्तर भारतामध्ये फारसा दिसत नाही. त्याचे काही रिफ्लेक्शन्स दिसतात आपल्याला म्हणजे की हा कबीरा सक्सेसफुल प्रयोग आहे असं आपण म्हणू शकतो. सक्सेसफुल महाराष्ट्रात नाही जे असं झालं, यश अपयश महाराष्ट्रात जे हां, झालं, हां. जे नाही अं, ती एक हां, एक एक जी सामाजिक घुसळण जी हो, अपेक्षित हो. असते, की ती जी बाबा झाली ती दिसते समजा आपल्याला. म्हणजे अगदीच त्याला असं आयडियल्स ह्याच्या पातळीवर नाही नेता येत आपल्याला. म्हणजे त्याला मर्यादा आहे समजा. म्हणजे ज्या आपण समकालीन तसे धारणातून जे प्रयोग बघतो तिकडे आपण. झाले नाहीत, तसा इथला नाही, तिथं प्रयोग. प्रयोग हं, झाले, हं. पण त्याला असं व्यापक सामाजिक स्वरूप अच्छा. भेटलेलं दिसत नाही. म्हणजे समजा कबीराचं नाव आपण घेऊ शकतो, की की ज्यांच्यावर हा प्रभाव दिसतो किंवा त्यांचं एकूणच जे काही समजा जी मांडणी आहे समजा त्याच्यावर नाथ संप्रदायाचा बराच प्रभाव दिसतो. पण ते एक सामाजिक चळवळीमध्ये विकसित झालं नाही समजा. त्याला एक मोठं समाज परिवर्तनाचं माध्यम म्हणून किंवा त्याच्याकडे असं बघितलं गेलेलं दिसत नाही किंवा त्यातून तशा प्रकारचे अ, जे ऐतिहासिक प्रवाहाचे जे काही टप्पे आहेत तसे आपल्याला आढळत नाही. तसं महाराष्ट्रामध्ये नाही. तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारे तिथे संघटित नाथ संप्रदाय फारसा दिसत नाही महाराष्ट्रामध्ये किंवा त्याची काही अवशिष्ट रूपं दिसतात, पण मोठं प्रभावी दिसत नाही. हं. म्हणजे जसं उत्तर भारतामध्ये दिसतं समजा, तसं आपल्याला दिसत नाही का पूर्व उत्तर-पश्चिम भारतामध्ये पंजाब वगैरेपर्यंत आपल्याला मोठमोठी इनामं, जमिनी हे नाथमठांशी संबंध असलेले दिसतात किंवा त्यातून जे काही राजकारण उभं राहिलं नंतरच्या काळामध्ये किंवा जे समकालीन काळामध्ये आपल्याला खूप दिसतं. डॉमिनंट अशा पद्धतीचा हं. सांप्रदायिक विस्तार उत्तर हो, भारतामध्ये दिसतो. दिसतो. आणि जसं-जसं दक्षिणेकडे येतो आपण, तसं-तसं तसं नाही. आपल्याला कमी काही कमी जाणवत नाही. दिसतं. पण आहे, पण एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हं, दिसत नाही आपल्याला. म्हणजे मठ वगैरे आहेत दक्षिणेमध्ये सुद्धा. हं, विशेषतः समजा आपण जर श्रीशैलमला जर गेलो, तर हं, तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात मठ महाराष्ट्रामध्ये काही मठ दिसतात आपल्याला नाथ संप्रदायाचे पारंपरिक मठ. हं. तो प्रकार आहे. अ, ह्या सगळ्यांना एकत्र आणणारा जो धागा आहे समजा, जो तुम्ही कुंभमेळ्याचा जो उल्लेख केला त्र्यंबकेश्वरच्या संदर्भामध्ये. हा यातला खऱ्या अर्थानं संघटनात्मक स्वरूपातला एकत्र आणण्याचा धागा समजा, की ज्या काही पारंपरिक ज्या परंपरा होत्या नाथ संप्रदायामध्ये अ, संघटनात्मक नाथ योग्यांच्या परंपरा, त्याच्यानंतर सामाजिक चळवळीच्या माध्यमातून निर्माण झालेले वेगवेगळे प्रवाह, ह्यांच्या कुठल्यातरी ह्यांच्या कॉन्शियसमध्ये आपल्याला त्या सगळ्यांची माहिती असलेली दिसते. म्हणजे ज्या पारंपरिक ज्या वाटा आहेत समजा त्या वाटातून त्या झुंडी जाणे किंवा त्या झुंडींचा त्या गावांशी किंवा त्या परिसराशी संपर्क येणे, विशिष्ट काळानंतर समजा संपर्क येणे आणि त्या माध्यमातून मग त्याचा जो काही समाजाशी असलेला संबंध आहे, तो परत दृढ करून परत तिथून निघून जाणे समजा. जी एक श्रमण परंपरेतून आलेली जी गोष्ट होती भारतीय धर्म परंपरेमध्ये दिसते समजा, की की साधूने एका ठिकाणी विचरण करू नये किंवा एका ठिकाणी राहू नये समजा. त्यांना फार काळ तिथं व्यतीत करू नये. तिथून लवकर निघून जावे. हा एक भाग आपल्याला नाथ संप्रदायाच्या परंपरेमध्ये दिसतो. त्यांनी कायम संचार करत राहावा. एका ठिकाणातून न राहता एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात राहणे समजा, फिरत राहणे समजा. आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस समाजामध्ये येऊन त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा त्यांचे संवाद साधणे, हा पण त्यातला एक भाग दिसतो. तिथूनच मग आपल्याला नाथ संप्रदायाचे परत एक 2 प्रकार उत्पन्न झालेले दिसतात. एक म्हणजे संन्यस्त नाथांचा समजा हा एक संघटित स्वरूप निर्माण झालं आणि एक गृहस्थ नाथ समजा, जे समजा गृहस्थी करू शकतात आणि अ, त्याच्याबद्दलचं निरूपण पण करू शकतात नाथ संप्रदायाच्या बद्दलचं. अशा प्रकारचा सुद्धा एक संघटात्मक स्वरूप आपल्याकडं नाथ संप्रदायाच्या संदर्भामध्ये दिसते समजा. तर हे त्याचं एक स्वरूप आपल्याला काळाच्या ओघामध्ये विकसित झालेलं दिसते आणि तिथली जी स्थानिक गरज होती किंवा स्थानिक परंपरेला पूरक ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या दिसतात किंवा स्वीकार केलेल्या दिसतात समजा. असं पण आपल्याला दिसतं म्हणजे अगदी समजा बघायला गेलं. महाराष्ट्रातले असे कुठली स्थान आहेत की जिथं आपल्याला आर्किओलॉजिकली पुरावे पण सापडतात नाथ संप्रदायाची, बरीच आणि ठिकाणी ती आपल्याकडं. महत्वाची स्थानं पण हो, होती, जसं हो. की आता आपण म्हणतो त्र्यंबकेश्वरचं वगैरे. त्र्यंबकेश्वर तर निश्चित. पण त्र्यंबकेश्वरला आपल्याला असं असं थेट असा प्राचीन पुरावा नाही दिसत. हं. काळाच्या ओघामध्ये तो नष्ट पण झाला असू शकतो. पन्हाळे काजी महत्त्वाचा आहे. अ, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला माणकेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या छतावर आपल्याला मत्स्येंद्रनाथाचं अंकन दिसते. इतर अनेक जी 12व्या-13व्या शतकातली जी पुणे मंदिरं आहेत. जिल्ह्यातल्या अनुषंगाने परत मग काणीपणात आणि त्यांच्या अं, अनुषंगाने ते प्रभावाचं क्षेत्र पुणे, अ, नगर, पुणे नगरच्या नाशिक. आसपास म्हटलं तर भुलेश्वर हं. जे मंदिर आहे यवतमाळ
जवळचं किंवा यवतचं तिथे आपल्याला अप्रत्यक्ष प्रभाव पडलेला दिसतो नाथ संप्रदायाचा. तिथे जे योग प्रकारातले जे विविध शिल्प आहे, ते शिल्प नाथ परंपरेशी जवळ जाणारे आहे. शिरूरच्या जवळ पडतं. पिंपरी धुमाळा जे गाव आहे, पिंपरी धुमाळाला तुम्हाला स्पष्ट दिसेल. मंदिर थोडं लेट आहे, ते 14व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं असू शकते. पण अंकन तिथे प्रभावी तुम्हाला परंपरा दिसते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या परंपरेचं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखा भाग म्हणजे की महाराष्ट्रामध्ये नाथांचं अगदी प्रारंभिक काळापासूनच इतर जे काही पंथ परंपरा होत्या, त्या आपल्यामध्ये सामावून घेतलेल्या दिसते किंवा त्यांनी नाथांना सामावून घेतलेलं दिसते, असं दोन्ही आपण विधान करू शकतो समजा, व्हाईस वर्सा. म्हणून तुम्हाला नाथ जी व्यक्तिमत्व आहे किंवा नाथ संप्रदायातली ही जी महत्त्वाचे आचार्य आहे, गोरक्षनाथ असो, मत्स्येंद्रनाथ असो, हे शाक्त, शैव आणि वैष्णव या तिन्ही परंपरांमध्ये त्यांचं समान स्वरूपामध्ये आपल्याला अस्तित्व असलेलं दिसतं किंवा अंकन असलेलं दिसतं. विशेषतः नाथ आणि विशेषतः शैव आणि वैष्णवांचं जे काही समन्वय ची धारा महाराष्ट्रात निर्माण झाली किंवा त्याला एकूणच मोठी अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी दिसते. पण त्याचं एक प्रभावी असं रूप आपल्याला 12व्या-13व्या शतकात दिसतं. तिथे आपल्याला नाथ योग्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आढळतात. जसं की बीडमध्ये कंकालेश्वर मंदिर जे आहे, कंकालेश्वर मंदिर आपल्याला मत्स्येंद्रनाथाचं अंकन आढळते. पुढं विदर्भात गेल्यानंतर तुम्हाला लोणारचं जे दैत्यसूदन मंदिर आहे, तिथं तर तुम्हाला नाथ संप्रदायाच्या संबंधित अंकनं आढळतात. अगदी चंद्रपूरमध्ये गेला तुम्ही, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तिथे तुम्हाला जी 12-13 शतकातली मंदिर आहे, तिथे सुद्धा तुम्हाला नाथ संप्रदायाशी संबंधित अंकनं आढळतात. हे प्रभावी आहे. म्हणजे एकाच वेळेत तुम्हाला पॅन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याचे पुरावे दिसतात. सगळं दिसतं तुम्हाला आणि ते तुम्हाला नाकारता येत नाही हा पुरावा. म्हणजे हे जे अस्तित्व आहे तुम्हाला नाकारता येत नाही, की हे आहे, हे आहे. म्हणजे ते तुम्ही डिनाय करू शकत नाही. मी उत्सुकतावश एक मी प्रश्न सरडेंना पण विचारला होता, की महाराष्ट्रातल्या उजऱ्याणी परंपरेमध्ये कनखला आणि मेखला या 2 योगिनींचे संदर्भ येतात. परत ते कानिफनाथांशी कनेक्टेड असणाऱ्या आणि परत कानिफनाथांचा सगळा वावर अगदी पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यापासून महाराष्ट्रापर्यंत आपल्याला दिसतो सगळा. आणि परत मग महाराष्ट्राच्या परंपरेत परत नंतर कुठंच उल्लेख येत नाही. परंतु वज्रयाणी परंपरेमध्ये महाराष्ट्रातल्या योगिनी आणि ज्यांनी खूप मोठ्या सिद्धी प्राप्त केल्या, परत त्याची मल्टिपल आयडेंटिटी पण दिसते. हो, मल्टिपल हे हिंदू मुस्लिम दोन्ही आयडेंटिटी दिसतात हिंदू कानिफनाथांच्या संदर्भात. परंतु मग असं का की बाबा एक स्त्रिया महाराष्ट्रातल्या असून एवढ्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वरती जाऊन देखील परंतु कुठंच मग रेफरन्सेस लागत नाही, असं एकदम गूढ अशा स्वरूपाचं कसं आपल्याला दिसतं ह्या. आणि तसंच इतर योगींच्या संदर्भात पण, गहिनीनाथांच्या संदर्भात पण काही सापडत नाही. तर असं आपल्याला बरंच म्हणजे हा भाग आहे समजा की म्हणजे काही उल्लेख हे फारच प्रादेशिक दिसतात. म्हणजे पॅन इंडियन किंवा त्याचे काही इतर ठिकाणी आपल्याला संदर्भ दिसत नाही. काहींच्या बाबतीमध्ये तिथल्याच स्थानिक परंपरा दिसतात आणि तिथल्या स्थानिक परंपरेशी ते संबंधित आढळत समजत, तर फारसं काही इतर ठिकाणी तुम्हाला आढळत नाही. हा प्रकार फारच कॉमन आहे नाथ, त्याच्यामुळे त्याची जटिलता जास्त वाढते समजा. म्हणजे एक परंपरा धरून तुम्ही दुसऱ्या परंपरेकडे बघू शकत नाही किंवा ती परंपरा धरून त्या परंपरेकडे बघू शकत नाही. कानिफनाथांच्या संदर्भामध्ये तर हे मोठे म्हणजे विचित्र प्रश्न उपस्थित होऊ शकतात. म्हणजे असं निश्चित असं काही धरून चालता येत नाही किंवा निश्चित धरून असं काही मांडता येत. परत मग अजून मग नंतर मग एकाच नावाचे दोन सिद्ध, मीननाथ आणि मत्स्येंद्रनाथ एक होते की वेगळे होते समजा. किंवा जसं ज्ञानेश्वरांच्या संबंधातला जो प्रश्न आहे, ज्ञानेश्वर आणि ज्ञाननाथ हे एक की वेगळे समजा. म्हणजे जर समजा नाथ संप्रदायाची जर समजा आपण परंपरा जर बघितली तर इथे ज्ञानेश्वर हे नाव फारसं आढळत नाही, तिथे ज्ञाननाथ हे जास्त नाव प्रचलित असलेलं दिसते समजा. म्हणजे जी जेनिओलॉजी आपल्याला नंतरच्या काळामध्ये आढळते, त्याच्यामध्ये पण आपल्याला त्या ह्यांची इतर परंपरा आढळतच नाही. प्राणनाथांची परंपरा आढळत नाही. निवृत्तीनाथाचे जे 2 मुख्य शिष्य होते, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे प्राणनाथ, तर प्राणनाथांची परंपरा आपल्याला आढळतच नाही. परंतु ज्ञानेश्वरांची जी परंपरा होती समजा किंवा इतर जे काही होते समजा, त्यांची परंपरा बऱ्यापैकी आपल्याला दिसते. एक असं
सांगता येऊ शकतं, की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये अगदी याच्यामध्ये अ, प्रादेशिक पातळीवर म्हणजे अ, वेगवेगळ्या नाथ संप्रदायाच्या परंपरा निर्माण झाल्या असाव्यात. म्हणजे अगदी तुम्ही जर समजा विदर्भात गेलात, तर तुम्हाला देवनाथाची स्वतंत्र परंपरा दिसते. हं. तर ती परंपरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर भागातल्या परंपरेशी जोडता येत नाही. म्हणजे मग ही परंपरा कुठून आणि कशाप्रकारे उत्पन्न झाली? हाचा वेगळा वेध घ्यावा लागतो. मुकुंदराजांची जी परंपरा हरिनाथ वगैरेंची तर ती परंपरा पण विवेक आपल्याला सिंधूमध्ये विवेक जे सिंधूमध्ये आली समजा. तर ती एक स्वतंत्र परंपरा महाराष्ट्रामध्ये दिसते. मला वाटतं की ह्या परंपरामुळेच इतक्या प्रकारचे जे आपल्याला भेद दिसतात नाथ परंपरेच्या संदर्भातले, ते उत्पन्न झाले असण्याची शक्यता आहे. विशेषतः तुकारामांची जी परंपरा आहे चैतन्य परंपरा, चैतन्य आनंद परंपरा. परंपरा, तिचा आहे संबंध शेवटी नाथ परंपरेशी लागतो. आता ही परंपरा नेमकी कुठे आणि कशाप्रकारे विस्तार पावली, पण त्याचे काही असे अ, विशिष्ट प्रदेशामध्ये कॉन्सन्ट्रेट असलेले आपल्याला उल्लेख आढळतात समजा. तर त्यातून त्याचा स्वतंत्रपणे वेध घेणं गरजेचं आहे. आता हे सगळे आयाम आहेत, म्हणजे हं. कुठं संशोधन आपल्याला करणं गरजेचं आहे समजा. आणि लोकं करत आहेत त्यावेळेला म्हणजे चैतन्य संप्रदायाबद्दलचं आपलं आकलन वाढवणं गरजेचं आहे समजा. मुकुंदराजाच्या परंपरेबद्दलचं. आता मुकुंदराजी परंपरा फार थेट आपल्याला मध्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसारित पावलेली दिसते. म्हणजे नुसतं तो विदर्भापुरताच मर्यादित नाही, तर त्याचा विस्तार हं. आजच्या मध्य प्रदेश, छत्तीसगडपर्यंत आपल्याला झालेला दिसतो समजा. अजून एक धागा जो नेहमीच हं. चर्चेला जातो. नातं, हं, हं. परंपरा आणि महानुभाव. हं, हं. परत मग तो समन्वय. मग चक्रधर स्वामी, हं, हं, हं. चांगदेव राऊळ, चांगदेव. गुंडम राऊळ आणि मग नंतर महाराष्ट्रातलं हं, कार्य हं. आणि मग लीळा चरित्रामध्ये येणारे वेगवेगळे सगळेच सगळे संदर्भ. उल्लेख. हो. अगदी हं, हं. लुई पाचा संदर्भ हं, हं, असेल, हं. तर हे परत आपल्याला विचार करायला भाग पाडतं. हो, कारण की शेवटी जी काही पार्श्वभूमी होती, ती परत नाथ संप्रदायाचीच पार्श्वभूमी असल्यामुळे हं. साहजिकच आहे की जे 13व्या शतकामध्ये आपल्याला हे जे दिसतात, ह्या ज्या चळवळी उत्पन्न होत होत्या किंवा यांचे जे प्रचार-प्रसार होत होते, या सगळ्या लोकांचा संबंध यांच्याशी विशेषतः आपण लीळा चरित्रातला एकांकातला जर भाग बघितला चक्रधरांच्या संबंधित, तर तिथे तर आपल्याला हे याचा खूप उल्लेख आढळतात समजा, खूप सारे उल्लेख आहेत. त्याच्यानंतर चक्रधरांचे समजा वेरूळ मुक्तायोगिनीचे संदर्भ मुक्तायोगिनीचे येतात. किंवा त्यांचा शैल्याचा जो बाईसासोबत झालेला संवाद जो आहे वेरूळचा, हं. तो संवाद तर आपल्याला तेच सांगतो, की हे सगळं नाथ संप्रदायाशी संबंधित आहे म्हणून. हे माहिती होती वेरूळच्या त्यांना हो, विवरांबद्दल वेरूळच्या आणि विवरांबद्दलचं ह्याच्याबद्दल त्यांचं सगळं जे काही सांगितलेलं विधान आहे. आहे समजा, बरोबर. ते दिसते. त्याच्यानंतर आपल्याला भर्तहरीचा उल्लेख येतो भरतोळीचा उल्लेख लीळाचरित्रामध्ये. होतो. तर मला वाटतं, की हा सगळा लोकपरंपरेतला प्रभावी भाग होता अगदी, अगदी. आणि साहजिकच आहे, की चक्रधर असो किंवा इतर कोणी असो त्या काळातले त्यांच्यामध्ये तो उल्लेख आढळतोच समजा. खूप याचा अर्थ असा नाही, की थेट यांच्यावर नाथ संप्रदायाचा प्रभाव पडला होता. परंतु नाथ संप्रदायातल्या ज्या काही धारणा होत्या किंवा नाथ संप्रदायातल्या ज्या काही विधी होत्या किंवा त्यातल्या ज्या काही उपासना पद्धती होत्या, त्या उपासना पद्धती या लोकांचा परिचय होता या म्हणून चक्रधरांचा दाट परिचय हं. होता. त्याच्याबद्दल त्यांना निश्चित असं आकलन पण होतं. आणि अप्रत्यक्षपणे त्या प्रभावातूनच पुढच्या गोष्टी विकसित झाल्या होत्या असं पण आपण म्हणू शकतो. काही विद्वान अमान्य करतात ते. हं. पण ढेरे वगैरे जे आहेत समजा, ढेरेंनी जे नाथ संप्रदायाच्या इतिहासामध्ये मांडणी केली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी तर अगदी हे अ, अ, स्वीकार केलेला आहे, की चक्रधर असो किंवा चांगदेव राऊळ असो यांच्यावर नाथ संप्रदायाचा मोठा प्रभाव होता आणि नाथ संप्रदायाच्या प्रभावातून उत्पन्न झालेली चळवळ आहे असं अप्रत्यक्षपणे त्यांचं मांडणीचा प्रकार दिसतो सर. असं दिसतं. मग सर मला असं या विषयावर पण जाणून घ्यायला आवडेल, हं, की नाथसंप्रदायाने साहित्यावरती पण खूप प्रभाव हं. पाडलेला आहे आणि नाथसंप्रदायाच्या अनुषंगानं साहित्य निर्मिती पण मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात झाली. प्रमाणावर झालेली आहे. तर या साहित्य निर्मितीमध्ये आपल्याला अ, संस्कृत दिसतं. हं, हं, हं. अगदी मराठीमधलं नवनाथ कथासार, हं, हं, हं. भक्तिसार हं, आहे. हं, मग हे असं खूप हं, व्हरायटी हं, ऑफ लिटरेचर लिटरेचर आपल्याला दिसतं. दिसतं. तर याबद्दल काय सांगाल? परत तुम्ही मागाशी म्हटलं, की विवेक सिंधूचा हं, तुम्ही हं, हं. परत उल्लेख केला. लीळा चरित्राबद्दल लीळाचित्र. आपण हं. बोललो. तर या साहित्यामधनं दिसणारा नाथसंप्रदाय त्याच्याबद्दल सांगा तुम्ही मला? हां. नाथ संप्रदायाच्या माध्यमातून जे महत्त्वाचे बदल घडले
त्या बदलांमध्ये भाषा आणि साहित्य ह्या 2 गोष्टी कायम विचारात घेणं गरजेचं आहे. अ, अगदी सुरुवातीला आपण जो उल्लेख केला होता, की नाथ संप्रदायाची जी उत्पत्ती आहे किंवा उत्पत्तीचा जो काळ आहे समजा, निर्मितीचा जो काळ आहे, तो काळ म्हणजे साधारण 10वं शतक समजा. या 10व्या शतकामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक, धार्मिक आंदोलनं ची पार्श्वभूमी तयार होत होती. वेगवेगळ्या धर्मपरंपरा विकसित होत होत्या आणि त्यातून ह्या नाथ संप्रदायाचा समन्वय झाला हे आपण मांडलं होतं समजा. आणि हे मांडत असताना जी एक नवी पुनर्मांडणी विकसित होत होती, त्या पुनर्मांडणीमध्ये भाषा आणि साहित्य हे 2 महत्त्वाचे घटक असतात, ज्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता. आणि तिथे मग आपल्याला तुम्हाला दिसतं, की नाथ संप्रदायाने जी प्रभावी मांडणी केली आहे ती लोकभाषांमध्ये. तिथल्या ज्या स्थानिक भाषा होत्या, त्या स्थानिक भाषेमध्ये आपलं ज्ञान लोकांपर्यंत घेऊन जाणे सुरू केले आणि म्हणून तुम्हाला दिसतं, की हाच जो कालखंड आहे 10व्या शतकानंतरचा कालखंड. त्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्रीय भाषेमध्ये नाथ संप्रदायाचं साहित्य निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः मराठीमधलं जे आपण जे प्रारंभिक साहित्य बघतो समजा विशेषतः उदाहरणार्थ समजा भावार्थ दीपिका घेतली ज्ञानेश्वरांची, तर तिथे आपल्याला दिसतं की कशाप्रकारे अगदी, अगदी. अगदी नाथ संप्रदायाशी संबंधित गीतेचं निरूपण केलं गेलेलं दिसतं समजा. किंवा मग गुजराती भाषेमधलं समजा प्रारंभिक साहित्य असो. नाथसंप्रदायाचा ग्रंथ आहे इतपत मांडणी व्हावी इतपत सगळं ते हां, म्हणजे त्याच्यामध्ये ते ठीक आहे आहे. काही असं. मतं वेगळे जाऊ शकतात, पण तसं जे काही ओरिएंटेशन जे आहे अगदी, समजा अगदी. ज्ञानेश्वरीचं ते आपल्याला दिसतं, की नाथ संप्रदायाच्या प्रभावातून किंवा त्याच तात्विक मांडणीतून उभं झालेलं दिसते आणि तिथे भाषा महत्त्वाची आहे. इथली जी भाषा आहे समजा, कारण ही स्पेस कुठून निर्माण झाली समजा, ही भाषिक स्पेस कुठून निर्माण झाली आणि कुठल्या धार्मिक आंदोलनातून उत्पन्न झाली, तर तिथे नाथ संप्रदायाचा संबंध दिसतो. विशेषतः गोरखबाणी जे म्हणतात. जे पॉप्युलर पद्धतीने समजा एखादं गूढ ज्ञान जे आहे लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं, तर याचा मार्ग आपल्याला नाथ संप्रदायाने दाखवलेला दिसतो आणि गोरखबंध त्याचं उत्तम उदाहरण आहे. कबीरांचे दोहे जर बघितले तर आपल्याला त्याच्यात आपल्याला ते दिसतं. सूरदासाचं बघितलं, रहीमचं बघितलं समोर किंवा इतर जे काही संत परंपराचे कुणाचंही उदाहरण घ्या याच्यामध्ये. अगदी रँडम कुठलंही उदाहरण घेतलं तुम्ही, तरी तुम्हाला दिसेल की हे इतकं प्रभावी होतं की हे थेट जनमानसापर्यंत जाणाऱ्या गोष्टी होत्या आणि म्हणून अ, संस्कृतमध्ये साहित्य आहे ते संघटनात्मक नाथ संप्रदायातल्या गुरूंना, शिष्यांना पूरक होतं समजा. पण समाजापर्यंत जायचं तुम्हाला संस्कृत उपयोगाची नव्हतीच. हे त्यातलं महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला अगदी पंजाबीपर्यंत आणि गुरु ग्रंथ साहेब सारखा जरी ग्रंथ घेतला समजा, तरी तिथे तुम्हाला परत नाथ संप्रदायाचा जो प्रवाह आहे तिथपर्यंत पोहोचलेला दिसतो आणि त्याचे प्रभावी आपल्याला उदाहरणं आढळतात. तर जाता जाता फक्त सर शेवटाचा एक मी प्रश्न विचारतो. आता तुम्ही स्पेस बद्दल उल्लेख केला. हं, हं. मग त्या कालखंडामध्ये आपल्याला अशी मांडणी दिसते, की हं, हं, विठ्ठल हं. पंतांना देहांत हं, प्रायश्चित्त हं. सांगितलेलं आहे हं, हं. आणि ही जी ज्ञानेश्वर भावंड आहेत, हं, हं. त्यांना पैठणला जाऊन सगळं आपलं मांडणी हं, हं. करावी लागली. हं, हं. ही परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये नाथसंप्रदाय हं, हं. म्हणजे सर्वत्र डिनायल हां, म्हणजे आलेला असताना मग एक स्पेस आपल्याला दिसते, की जातीपातीच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक येस, येस. अधिकार म्हणजे देणारा, धार्मिक कर्मठता जी आहे समजा. त्याचबरोबर स्त्रियांना देखील हो, हो. धार्मिक अधिकार हो. मान्य करणारा. आणि तर एक त्या विषयावरती हां, जरा म्हणजे तुमचं नाथ संप्रदायाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की कायम अ, एका लिबरल विचाराकडे जाणारा तो संप्रदाय होता किंवा असावा असं दिसतं आपल्याला. आणि त्याच्यामुळेच हा जो प्रश्न उपस्थित झाला ज्ञानेश्वरांच्या माता-पित्यांबद्दलचा तो प्रश्न खऱ्या अर्थानं नाथ संप्रदायाच्या दृष्टीने प्रश्न नव्हताच समजा, कारण तिथे तर त्यांनी मान्यताच दिली होती. परंतु जी कर्मठता जी होती, ती कर्मठता आपल्याला फार विचारात घेणं गरजेचं आहे. आणि ती कर्मठता कदाचित सार्वत्रिक असावी त्या काळामध्ये किंवा धर्मावर नियंत्रण ठेवण्याचे जे वेगवेगळे घटक जे होते समजा आणि त्या माध्यमातून जी काही न्यायनिवाडी व्हायची समजा असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, तर तिथे ती कर्मठता आपल्याला प्रभावी परंपरा दिसते समजा आणि अगदी ती सत्ता कोणाची येवो तुम्हाला ती कर्मठता वेगवेगळ्या प्रकारे दिसतेच समजा आणि ते काही उदाहरण आपल्याला नाकारता येत नाही. तिथं मग ही स्पेस दिसते. एकीकडे ही स्पेस आहे, दुसरीकडे ती स्पेस आहे आणि परंतु
त्या दुसऱ्या स्पेसकडे तो अधिकार असल्यामुळे तिथे तुम्हाला तो अधिकार नाकारला गेलेला आहे. म्हणजे विशेषतः ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांना तो अधिकार नाकारला गेला आणि त्यांना शेवटी आत्महत्या करावी लागली असं समजा आपल्याला ते त्या उदाहरणातून दिसते. आणि शेवटी ज्ञानेश्वरांना किंवा त्यांच्या भावंडांना सुद्धा ते वारंवार सिद्ध करून सुद्धा पण ते फारसं काही असं सार्वत्रिक पातळीवर स्वीकार केल्या गेल्या दिसत नाही. आणि मग तिथेच आपल्याला दिसतं, की मग त्यांनी फारसं याच्यावर भाष्य न करता किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अकांतांडव न करता त्यांना जे करायचं वाटत होतं. होतं किंवा जे त्यांना मांडायचं होतं त्यांनी अगदी मूकपणे आणि अगदी प्रभावीपणे मांडलेलं दिसते. म्हणजे त्या विशिष्ट घटनेवर किंवा त्या प्रसंगावर जे व्यक्तिगत त्यांना जे काही सोसावं लागलं किंवा दुःख करावं लागलं त्याच्यावर फारसं न बोलता किंवा त्याच्यावर एक शब्द चकारसुद्धा न काढता त्यांनी जी गोष्ट त्यांना मांडायची आहे ती त्यांनी प्रभावीपणे मांडलेली दिसते. आणि तीच मला वाटते, की परत ती स्पेससुद्धा नाथ संप्रदायाच्या माध्यमातून उत्पन्न झाली आहे. म्हणजे एक प्रकारचा आपण म्हणतो, की तो एक हठयोगाचाच प्रकार आहे. म्हणजे की झालेलं जे वैयक्तिक अनुभव आहे, त्या वैयक्तिक अनुभवावर न बोलता तो त्यांनी जो योग पाडलेला आहे, की आपल्याला ह्या गोष्टी समाजापर्यंत घेऊन जायच्या आणि यातून समाजाचं परिवर्तन किंवा बदल होऊ शकते किंवा हे ज्ञान लोकांना खुलं करून देणं गरजेचं आहे. तर तो एक आपल्याला भाग त्यातून समजून घेता येऊ शकतो. तो एक योगच आहे, एक प्रकारचा योगच आहे. म्हणजे स्वतःचं दुःख लपवून किंवा स्वतःचं दुःख उघड्यावर न मांडता समजा इतरांच्या दुःखांबद्दलचं जाणं अगदी, अगदी. म्हणजे सर परमोच्च खूप स्वरूपातली करुणा आपण असं हं. त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे जी बौद्ध परंपरेतून आलेली आहे. धन्यवाद सर. इतक्या सखोलपणे तुम्ही नाथ परंपरेबद्दल आणि एकूणच पॅन इंडिया लेव्हलचा महाराष्ट्र आणि एकूणच दक्षिणेतला नाथ संप्रदाय, तिथली असणारी पुरातत्वीय महत्त्वाची ठिकाणं आणि अगदी नाथ संप्रदायाने निर्माण केलेल्या साहित्य परंपरा आणि एकूणच परंपरा ज्या काही हं, हं. सांप्रदायिक परंपरा आहेत, त्याबद्दल तुम्ही खूप सखोलपणे आम्हाला मार्गदर्शन केलं. अ, प्रेक्षकांना माझं एक एवढंच सांगणं आहे, की या संदर्भात आपल्याला जर अजून काही प्रश्न असतील, अ, अजून काही शंका असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर आम्हाला विचारा. या संदर्भातल्या एक्सपर्टीज किंवा याच विषयाचा दुसरा भाग आपण पुन्हा घेऊन येणार आहोत. त्याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या क्षेत्रामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, अशा लोकांना आध्यात्मिक साधकांपासून अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, सर तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात आणि इतकं चांगलं बहुमूल्य असं विश्लेषण केलं त्याबद्दल सर आपण खूप खूप आभार. धन्यवाद ज्ञानेशजी. तुम्ही धन्यवाद. मला निमंत्रण दिलं आणि या विषयावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल थँक यू तुमचा सर. आभारी आहे.